नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे ती कथा एकदम मजेदार व एकदम रोचक आहे. ही कथा ऐकून तुम्हाला निश्चितच मजा येईल. तुमचं पाणी गळाल्याशिवाय राहणारच नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ही कथा माझ्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आणि या कथेच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर माझ्या लाईफमध्ये घडलेले सर्व काही क्षण तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी माझी इच्छा आहे. कारण सत्यकथा ऐकायला कधीच मिळत नाहीत. बरेच लोक खोटे नाटे विषय मांडतात, त्यामध्ये अतिशयोक्ती केलेली असते आणि बरेच भाग तर जवळजवळ खोटेच असतात. परंतु माझी कुठलीच कथा तुम्हाला खोटी ऐकायला मिळणार नाही. थोडा उशीर होईल, डिले होईल, काही भाग मिस होतील, काही त्यामध्ये अडखळण्याचा पण प्रयत्न होईल, कधी कुठे चुका होतील मित्रांनो, परंतु खोटं मात्र काहीच असणार नाही. यूट्यूब आपल्या चॅनलला खूपच वॉच करत आहे, त्याच्यामुळं काही भागावर ते नियंत्रण ठेवून त्यांना रिझर्व करत आहे. त्याच्यामुळे पाठीमागील बऱ्याच कथा अपूर्ण राहिल्या आहेत, परंतु आता मात्र आपली कुठलीच कथा अपूर्ण राहणार नाही. सर्व कथा कशा पूर्ण करता येतील बाकीच्या पण आणि या अगोदर राहिलेल्या पण कथा लवकरात लवकर कशा पूर्ण करता येतील याकडे मी भर दिला आहे. मित्रांनो, चला तर तुमचा आता जास्त वेळ न घालवता मामीसोबत माझं काय घडलं हे मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. तर मग असं घडलं की मी मामीच्या समोर जाऊ लागलो आणि मला आता गावाकडे जायचे, नको तुमच्यासोबत, तुम्ही तर माझ्यासोबत खोटेपणाने वागत आहात असं मी मामीसोबत बोललो. ती मामी मला म्हणाली, काय राजेश, असं काही नका बोलू, नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी आहे ना, कशाला तुम्ही टेन्शन घेत आहे असं म्हणून मामीसुद्धा माझ्या पाठीमागे गेली. तिनं माझा हात हातात पकडला आणि मी तिच्या कमरेला धरून घरामध्ये आम्ही दोघे एकाच वेळा गेलो. जसं घरामध्ये गेलो तसं मामी मला म्हणाली, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, मी तर काय, मी गावरान माल आहे. तुम्ही शहरामध्ये खूप गोऱ्या पोरी फिरवला असाल, तुमचं बऱ्याच पोरींसोबत सूत असेल, परंतु मी काळी असल्यामुळे तुम्हाला कदाचित आवडणार नाही. बघा, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे माझ्यासोबत रिलेशन ठेवू शकता. मी तुम्हाला एवढं खुश करून टाकीन की तुम्ही आयुष्यात मला कधीच विसरणार नाहीत. मग मी म्हणालो, ठीक आहे मामी, मला काही अडचण नाही, रंग काळा किंवा गोरा त्यात काय असते, आणि तुम्ही मला पहिल्या क्षणीच आवडला होतात. परंतु मी म्हणावं कसं असं म्हणत होतो, आणि इथं आल्यानंतर माझी तर काही सोय नाहीच. आता तुम्हाला तर माहीतच आहे, मी चांगला तरुण आहे, सर्व गोष्टी मला लागतात. तुम्ही मला जास्तीत जास्त जेवायला देऊ शकाल, परंतु बाकीची माझी कशी सोय होईल याकडे माझं लक्ष लागलं होतं आणि माझं टेन्शन पण आलं होतं. परंतु अशा गोष्टीपासून काही दिवस दूर राहावं असं म्हणूनच मी मुद्दाम तुमच्याकडे आलो होतो. परंतु आता तुम्ही जी मला सेवा करायची संधी दिलात त्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेईन आणि तुम्हालासुद्धा मी तुमची सेवा करून खूप खुश करेन असं मला वाटतं आहे. तुम्ही रंगाबद्दल काही टेन्शन घेऊ नका, मला रंगामध्ये काही इंटरेस्ट नाही. जो रंग मिळेल तो रंग वापरायचा. असं जर काळ्या गोऱ्यामध्ये काही असतं तर निसर्गाने एवढ्या रंगाची निर्मिती केलीच नसती, आणि माणसालासुद्धा एकच रंग जर बघितला तर त्यामध्ये निरवता येते. म्हणून मामी, तुम्ही रंग सोडा, जास्तीत जास्त कशी मजा घेता येईल आणि जास्तीत जास्त कशी मजा देता येईल याकडे तुम्ही पण लक्ष द्या आणि मी पण तेच करणार आहे. मग मामी म्हणाले, वाह, आता कसं आलात लाईनवर बघा बरं, मला पण हेच पाहिजे होतं. असं मामी मला बोलल्या तसं मला पण भारी वाटलं. आता मामी मला म्हणाल्या, कुठे घेणार, इथंच घ्यायचं आहे की बेडरूममध्ये? मग मी म्हणालो, आता मुहूर्त पण बघावं लागेल का, इथंच घ्यायचं की बेडरूममध्ये? म्हणजे मला काय, मी कुठं पण तयार आहे, तुम्हाला काही विशिष्ट जागा पाहिजे का? तसं त्या म्हणाल्या, असं काहीच नाही, चला मग माझ्या बेडरूममध्ये. परंतु मी मामीला म्हणालो, नको मामी, आता तिथं सर्व काही ओलं झालं असेल. मग अशी तुमचा जो मित्र होता ना, त्यानं तुम्हाला कशी दणके दिली मी सर्व काही माझ्या डोळ्याने बघितले, त्यामुळं त्या पलंगावर नको, आता आपण दुसरीकडे करू. तशी ती म्हणाली, अहो मी गादी बदलते ना. मग मी म्हणालो, गादीच? लोक बेडशीट बदलतात आणि तुम्ही मात्र गादीच बदलणार का? मग ती म्हणाली, हो ना, आता माझ्याकडे 3 गाद्या आहेत, कधी मी कोणती गादी वापरते, कधी कोणती. आता साधी गादी टाकली आहे, तुमच्यासाठी मी स्पंजची नवीन गादी काढते, चला. असं म्हणून तिनं माझ्या हाताला धरून त्यांच्या स्टोअर रूममध्ये घेऊन गेली आणि मला म्हणाली, तुमच्या मामांनी पाठीमागच्या वेळेला 2 गाद्या आणल्या होत्या, एक त्यांनी तुमच्या दुसऱ्या मामीकडे घेऊन गेली आणि एक गादी इथं शिल्लक आहे. आता त्यांना माझी काही गरज नाही, त्याच्यामुळं मी पण त्यांना काही गादी टाकून द्या असं बोलले नाही. त्यांनी गादी ठेवलेत आणि निघून गेले. मग कधी गरजच पडली नाही. असं बघितलं तर महिन्यातून एखाद्या वेळेस तुमच्या मामाला सर्व काही लागते,
आणि त्यांना ज्या दिवशी लागेल त्या दिवशी ते गादी बदलतील असं म्हणून मी सुद्धा त्या गादीचा काही मोह केला नाही. ही गादी जर बघितली तर खरोखरच खूप छान आहे. त्या स्पंजच्या गादीवर उड्या मारताना खूपच मजा येईल असं पण मला वाटलं. आणि आता तुम्ही जर मला एकदम मदमस्त ठोके देणार असाल तर साध्या गादीवर देण्याच्या ऐवजी तुमच्याकडून मी त्या मस्त स्पंजच्या गादीवर ठोके घ्यायला तयार होईन. आणि ती हसू लागली. मी सुद्धा हसलो आणि मी म्हणालो, हो ना मामी, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. तुम्ही जे बोललात ते खरोखरच अगदी योग्य आहे. मग लगेच मामी मला म्हणाली, मग कशाला उशीर करतायत, चला ना काढा गादी. मामीनं मला ती गादी दाखवली. ती गादी एकदम पॅकिंगमध्ये होती. ती आणखीन त्या पॅकिंगच्या बाहेरसुद्धा निघाली नव्हती. मग ती पॅकिंगमधली गादी मी उचलली. तसं बघितलं तर ती गादी दिसायला जाड होती, एकदम हलकी, त्याचं वजनच नव्हतं. आता पूर्ण स्पंज म्हणल्यानंतर त्याचं काय वजन असणार आहे. कापूस कपडे घालून केलेली गादी थोडीशी जाड असू शकते, परंतु ही पूर्ण इम्पोर्टेड गादी होती. मग मी ती गादी उचलली आणि मामीला म्हणालो, वा मामी, खरोखरच खूप मजा येणार आहे ना. तसं ती म्हणाली, हो ना, गावरान दणके घ्यायला खूपच मजा येते. आता तुम्ही बघून खूपच तापला आहात. मी तर काय आता शांत झाले आहे, परंतु तुम्हाला अगोदर मला तापवावं लागेल आणि त्याच्यानंतरच बाकीचा कार्यक्रम ठरेल. आणि तुम्हाला जर अगोदर शांत करायचं असेल तर मी हातानंच करून देते. तुम्हाला जसं आवडते तसं घ्या. मी म्हणालो, मामी, हातानं शांत करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या तोंडाचा वापर केला तर मला जास्त आनंद होईल. मग मामी मला म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला तोंडानं शांत करायचं आहे का. मी म्हणालो, हो ना मामी, मला तोंडानं शांत करा. मग मामी म्हणाल्या, तोंडानंच का, जर पाठीमागून शांत केलं तर. मी म्हणालो, हो चालेल ना, तुमची इच्छा असेल तर ते पण. मग मामी खूपच चावट आहे हे माझ्या लक्षात आलं. मामी मला म्हणाली, माझ्या इच्छेचं काय घेऊन बसला आहे, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायचं आहे की माझी इच्छा पूर्ण करत बसायचं आहे. तुम्हाला जे काही पाहिजे ते तुमच्या मनाप्रमाणे घ्या. मी काय आता तुमची गुलाम आहे. तुमच्याकडं माझं एवढं मोठं राज आहे म्हणल्यानंतर मी काय करणार. तुम्ही जे सांगाल ते त्या आज्ञेचं पालन करायचंच काम माझं आहे. मी माझ्या मनानं काहीच नाही करणार. तुम्ही एकदम रिलॅक्स, तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या. मी म्हणालो, मामी, कसं घ्यायचं किंवा कसं द्यायचं असा काही प्रश्न नाही. आपल्या दोघांना पण सुख मिळावं हीच अपेक्षा, बस. मग मला बाकीच्या कोणत्या स्टाईलची किंवा कोणत्या गोष्टीची काही गरज नाही. तुम्ही ज्या गोष्टीत द्याल, जसं द्याल तसं घ्यायला मी तयार आहे. मग मामी मला म्हणाली, मी तेच तर म्हणते ना, मी आता एकदम शांत झाले. कारण जो माझा बॉयफ्रेंड आहे ना, तो एकदम खूपच मस्त आहे आणि एकदम ठोकेबाज आहे. त्याच्यामुळं त्याच्याजवळ मी झोपले की मला 2-2, 3-3 दिवस पुन्हा काही गरज वाटतच नाही. जेव्हा मला गरज भासते त्यावेळेला मी त्याला फोन लावून बोलून घेते आणि तो एकदा येऊन गेला की मला नंतर तो महिनाभर जरी नाही आला तरी मी शांतच असते. एवढं तो मला समाधान देतो. मग मी म्हणालो, मामी, तुम्ही एकदा माझी टेस्ट तर करून बघा. मी तुमच्या टेस्टमध्ये पास होईन. तुम्ही मला फक्त एक संधी द्या. मग तुम्ही तुमचा बॉयफ्रेंडच काय, तुम्ही मामालासुद्धा विसरून जाल. मामी म्हणाली, बघू तर, असं जर काही झालं ना, मी सर्व काही सोडून देईन आणि तुमच्याच पाठीमागे लागेन. तुम्हाला मात्र प्रत्येक महिन्याला तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्याकडे यावं लागेल. मी म्हणालो, हो ना मामी, मी यायला तयार आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेला मला एक संधी द्याल त्यावेळेला तुम्ही सर्व काही नक्की बंद करणार, म्हणजे नक्की बंद करणार. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला नक्की सोडून द्याल. मामी म्हणाली, हो, मी तर मगापासून म्हणते ना, मी तयार आहे. परंतु तुम्ही ह्या गोष्टी सर्व काही प्रूफ केल्या पाहिजेत. तुम्ही मला एकदम शांत केलं पाहिजे. आता मी अगोदर शांत झालीच आहे, म्हणून आता मला तुम्ही पेटवावं लागेल. ज्यावेळेला मी गरम होईन, मी ज्यावेळेला तापेन, माझं तापमान ज्यावेळेला वाढेल त्याच वेळेला सर्व काही होईल. मी म्हणालो, ठीक आहे, तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं आहे. चला, तुम्हाला तापवायचं काम माझं आहे. मग मी म्हणालो, मामी, तो मगाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू का. तुम्ही कशा हालत होतात, तुमची बॅग कशी हालत होती, तुम्ही कशी मस्त एकदम मजा घेत होतात. तो व्हिडिओ पाहून तुम्ही निश्चितच तापाल असं मला वाटतं आहे. तुमच्यामधल्या भावना जागृत व्हायला तो व्हिडिओ काफी आहे. परंतु मामी मला म्हणाली, तो व्हिडिओ पाहून मी तापण्याच्या ऐवजी आणखीन जास्तच थंड होईन, मी आणखीन जास्त गार पडेन असं मला वाटतं आहे. तसं मी म्हणालो, का हो मामी, असं काय झाले. तसं मामी म्हणाली, तुम्ही जसं मला व्हिडिओचं नाव काढले ना, तसं माझ्या अंगामध्ये धडकीच भरली आहे. माझी तर भीतीनं गाळण उडाली आहे. मला त्या व्हिडिओचं नाव घेतलं की भीती वाटत आहे आणि माझं अंग गारठलं जात आहे. त्याच्यामुळे मला त्या व्हिडिओचं नाव काढू नका. मी म्हणालो, ठीक आहे मामी, त्या व्हिडिओचं नाव नाही काढणार, परंतु मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवू शकतो ना. तसं मामी मला म्हणाल्या, तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु तुम्ही माझ्यामधल्या भावना जागृत करायला पाहिजेत. माझ्या भावना जर जागृत झाल्या तर मग मात्र बहार येईल. तसं मी म्हणालो, मामी, मामा घरी किती वाजता येतात. मामी म्हणाली,
मामांचं तुमच्या काही निश्चित नाही हो. 9:30 वाजता येतात, 9ला येतात, 10ला येतात, परंतु 9, 9:30च्या अगोदर तर ते निश्चितच येत नाहीत. मी म्हणालो आता तर 5 वाजले आहेत. बघा ना आता 5, 6, 7, 8, 9 आपल्याकडे 5 घंटे जवळजवळ शिल्लक आहेत. त्या 5 घंट्यामध्ये मी तुम्हाला नाही जरी म्हणलं तर कमीत कमी 3 वेळेस तापवू शकतो. तुमच्या भावना उफाळू शकतो. तसं मामी म्हणाली, वाह ग्रेट. असं जर झालं ना तर मी आयुष्यभर तुमची गुलाम होऊन राहीन. मी म्हणालो, मामी गुलाम वगैरे करायची माझी काही इच्छा नाही, परंतु तुम्ही मला समाधान करा, मी तुम्हाला शांती देतो, तुम्ही मला सुख द्या. मामी म्हणाली, हो तुम्हाला जे सुख पाहिजे ते मी देईन, मला जे पाहिजे ते तुम्ही द्या. मी म्हणालो ठीक आहे. मामी म्हणाल्या, तुमची जी बंदूक आहे ती बंदूक मला दाखवा. तुमची बंदूक बघून एखाद्या वेळेस मला लवकर होईल, माझी उत्तेजना लवकर वाढेल. मग मी मामीला म्हणालो, मामी माझी बंदूक बघायची एवढी काय घाई करताय? माझी बंदूक बघून तुमच्या भावना उफाळून येणार आहेत की काय? तसं मामी म्हणाली, तुमची इच्छा, तुम्हाला जर तुमची बंदूक दाखवायची नसेल तर नका दाखवू. मग मी म्हणालो, तुमची पपई मला दाखवा, मग मी तुम्हाला बंदूक दाखवतो. तशी ती मला लगेच म्हणाली, माझी पपई तर तुम्ही मगाशी तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघितली असं म्हणलात ना. मग मी म्हणालो, मामी ते जाळीच्या पलीकडून बघितलेलं आणि एकदम समोरासमोर बघितलेलं कितीतरी फरक असतो ना, मला एकदम स्पष्ट डोळ्यांनी बघायचं आहे. तसं मामी मला म्हणाली, ठीक आहे दाखवते. मामीच्या अंगावर एकदम पातळ झिरळ गाऊन होता. त्या गाऊनमधून तसं जर बघितलं तर त्यांचं अर्ध्याच्यापेक्षा जास्त शरीर तसंच दिसत होतं. मग मी मामीला म्हणल्यानंतर मामी मला तिथंच असलेल्या एका सोफ्यावर त्यांनी मला बसवलं आणि त्यांनी त्यांचा गाऊन हळूहळू वर करायला सुरुवात केली. मामीचा गाऊन जसा वर होऊ लागला तसं मी त्यांच्या मांडीवर हात फिरू लागलो. मामी आणि मी आता दोघे एकरूप होऊ लागलो होतो. अगदी काही क्षणामध्येच मामीने पूर्ण गाऊन वर करून त्यांनी त्यांच्या काखेतून तो बाजूला गळ्यातून बाजूला काढून टाकला. पूर्ण वर झाल्यानंतर त्या एका गाऊनमध्ये मामीने त्यांचं शरीर झाकून ठेवलं होतं. तो गाऊन पण इतका पातळ होता, त्याच्यातून अगोदरच मला त्यांचं पूर्ण शरीराचं दर्शन झालं होतं. परंतु त्या अंगावरचा गाऊन जसा बाजूला निघाला तशी मामी पूर्णपणे भोंगळीच माझ्यासमोर उभी होती. आता मी तिच्यावर तुटून पडलो. त्यांचे ते मोठे मोठे हापूस मी माझ्या तोंडात घेऊन चोखू लागलो. मित्रांनो, मला किती मजा येत असेल. मला अगदी स्वर्ग 2 बोटे उरल्यासारखं वाटू लागलं. मी स्वर्गात असल्याची मला जाणीव होऊ लागली. मी मामीच्या पूर्ण अंगावरून हात फिरू लागलो. तसं मामी मला म्हणाल्या, अरे बापरे एवढ्या लवकर? तसं म्हणालो, मामी काय हो एवढं मोठं असतं का? तसं मामी म्हणाल्या, बघा ना कसं आहे. मग मामी म्हणाल्या, परंतु एक दुःख आहे राजेश. तसं मी म्हणालो, काय झालं? ती लगेच म्हणाली, माझं शरीर पण काळंच आणि आंबे पण काळेच, काय करणार? याच्यामध्ये जर रंग भरला असता तर खूप छान वाटलं असतं. देवानं माझ्यासोबत खूप गलत केलं आहे. मी म्हणालो, मामी रंगामध्ये काहीच नसते हो, तुम्ही रंगरंगी घेऊन काय बसलायत? तुम्ही फक्त समाधान राहायला शिका, रंगामध्ये काहीच नसते. तसं त्या म्हणाल्या, ठीक आहे राजेश, परंतु मी तुम्हाला आवडले ना नक्की? मी म्हणालो, मामी तुम्हाला ज्या दिवशी मी बघितलं होतं त्याच दिवशी तुम्ही माझ्या नजरेमध्ये भरला होतात, परंतु आता तुम्हाला कसं बोलावं आणि मॅनेज कसं करावं मला काही समजत नव्हतं. आणि तुम्ही माझ्या मामी असल्यामुळे माझी इच्छा पण झाली नाही. तुमच्या रंगाचा काही दोष नाही, तुम्ही नाकी डोळे नीट आहात, तुमचं मन साफ आहे, मन सुंदर आहे, बस रंगाचं काय त्यामध्ये. मग मामी मला म्हणाली, थँक्यू राजेश. तसं मी मोस्ट वेलकम असं म्हणून एकदम फिल्मी स्टाईलने माझी मान खाली झुकवली आणि मामीला सलाम ठोकला. माझ्या त्या अदाकारीचं मामीला खूप कौतुक वाटलं. त्या लगेच म्हणाल्या, वाव तुम्हाला ॲक्टिंग पण खूप छान करता येते. असं म्हणून मामी खूप छान हसल्या. मामीचं गोड हसणं माझ्या मनाला लागलं. मी म्हणालो, मामी तुम्ही आहातच सुंदर, परंतु तुम्ही मला घायाळ करून सोडलं यार. मग मामी माझ्याजवळ आली आणि माझ्या पॅन्टवरून हात फिरू लागली. मी आता शेताकडून आलो असल्यामुळे माझ्या अंगावर पूर्ण कपडे होते. मी हळूहळू माझ्या अंगावरचे कपडे एक एक करून काढू लागलो. तशी मामी मला म्हणाली, हे सर्व काही मला करू द्या ना, तुम्ही सर्व काही करणार का? मग मी माझे हात खाली सरकवले. मामी मला तिथे बसून माझ्या अंगावरची सर्व कपडे काढू लागली. मामीने मला आता पूर्णपणे उघडे केले आणि माझ्या खालच्या भागाकडे ती आली. मामी जशा माझ्या खालच्या भागाकडे आले आणि त्यांनी जशी माझी बंदूक त्यांच्या नजरच पडली तशी मामी जवळजवळ उडालीच. मामी मला म्हणाली, बाप रे एवढा तर तुमच्या मामाचा पण नाही आणि माझ्या बॉयफ्रेंडचा पण नाही. मग मी म्हणालो, मामी तुमच्या त्या मित्राचं नाव काय हो? तसं मामी थोडी उडाली, थोडी चमकली आणि मला म्हणाली, काय करणार नाव ऐकून? मामी थोडी घाबरली होती.
मी म्हणालो, मामी घाबरू नका हो, मी नाही सांगणार कोणाला. आणि मी कशाला सांगत जाऊ कोणाला. मग मामी म्हणाल्या, मग तुम्ही नाव का विचारता त्यांचं. मी म्हणालो, नाही, तुम्ही म्हणला ना माझ्या बॉयफ्रेंडचं पण नाही आणि मामाचं पण नाही, म्हणून मी नाव विचारलं. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. मामी काहीच बोलली नाही. मामी शांत होती. मामीनं भलं मोठं तोंड वाचलं होतं. आता मामीच्या त्या वाचलेल्या तोंडाकडे मी पाहतच राहिलो. आता पुढं काय करावं मला काही समजतच नव्हतं. मग मला एक युक्ती सुचली. मी चटकन उठून उभा राहिलो आणि माझी बंदूक मामीच्या चटकन तोंडात दिली. मामीला पुढं मागं काही बोलता आलंच नाही. मामीच्या तोंडातून गोंगो असा आवाज आला. मामी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होत्या, परंतु मी त्यांना संधी दिलीच नाही. मी डायरेक्ट माझी बंदूक त्यांच्या घशापर्यंत कोंबली होती. मामीला आता बोलायला येतच नव्हतं. त्यांनी माझी बंदूक तोंडात धरून तशीच त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. आता आमच्या दोघांचा खेळ रंगू लागला होता. मामी म्हणायला तर म्हणत होती, मी आणखीन थंड आहे, मी गार पडली आहे, माझी भीतीने गाळण उडाली आहे. परंतु हे सर्व काही मिथ्या होतं, खोटं होतं. मामी एकदम जोशमध्ये, एवढ्या लवकर जोशमध्ये येईल असं मला वाटलं नव्हतं. मामी लगेचच तापली होती आणि ती आता एकदम जोशमध्ये येऊ लागली. मग मी हळूवारपणे मामीला वर घेऊ लागलो. मित्रांनो, मी त्या सोफ्यावरच मामीला दणके द्यायचं ठरवलं, कारण आम्ही तिथली ती गादी काढून नेऊन बेडरूममध्ये टाकली होती. परंतु परत मामी काहीतरी पाणी वगैरे घेण्यासाठी सोफ्याकडे आली होती. मग त्या सोफ्यावरच थांबवलं आणि तिथंच सर्व काही कार्यक्रम चालू केला. एक राऊंड आम्ही त्या सोफ्यावर संपवला. मामीचं ते गुबगुबीत शरीर एकदम भरीव रेखीव माझ्या मनामध्ये बसलं होतं. चांगला अर्धा तास मी मामीला गावरान दणके दिले. मग मामी मला म्हणाली, मी अगोदरच खूप थकले आहे. अशोकनं मला असं रगडलं आहे. एवढे दणके त्यांचे आणि पुन्हा परत तुमचे मला सहन होत नाही. मला 1 तासाभराचा तरी वेळ द्या. तुम्ही थोडंसं शांत व्हा. तुम्ही चहा पाणी घ्या, त्याच्यानंतर आपण बाकी बघू. मग मामीला तशाच अवस्थेत मी सोडलं. मामी अंगावर कपडे घालत होती, परंतु मी मामीला म्हणालो, मामी प्लीज नका ना घालू कपडे, असा चहा बनवा. अशा अवस्थेमध्येच तुम्ही मला चहा बनवून द्या. आपण दोघे पण असा चहा पिऊ आणि त्याच्यानंतर नेक्स्ट राऊंड. मित्रांनो, कथा तर नक्कीच आवडली असेल आणि तुमचं पाणी पण निघालं असेल. यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो, धन्यवाद.